सो हे गाइज वेलकम बॅक टू द चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. आज आपण बघणार आहोत आपला 3 मंथ IMP व्हिडिओ फॉर ऑफकोर्स पेपर 2 रोग निदान. आता एक गोष्ट समजून घ्या की हा व्हिडिओ इक्वली इम्पॉर्टंट आहे, बट या व्हिडिओमध्ये असं खूप काही इम्पॉर्टंट सांगण्याचं आहे का, तर नाही. आता तुम्हाला एक्झाममध्ये 3 महिने बाकी आहे. 3 महिने इज मोर देन सफिशियंट टाइम टू गॅदर ऑल युअर बिलॉंगिंग्स टुगेदर अँड स्टार्ट स्टडी. बरोबर. सो 3 महिन्यापूर्वी तुम्ही खूप सगळे टॉपिक स्किप करणार आहात का? नाही. तुम्ही मॅक्झिमम टॉपिक्स कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहात. ओके, ही गोष्ट तुमच्या ध्यानात असलीच पाहिजे. सो सगळ्यात आधी तर मी तुम्हाला सांगून देते की आय हॅव सॉर्टेड व्हेरी नाईसली तुमच्यासाठी सर्टन थिंग्स. म्हणजे मी तुम्हाला मस्ट टू नो, डिझायरेबल टू नो, नाईस टू नो चे टॉपिक मस्त सॉर्ट आउट करून दिलेले आहेत. आता हे जे टॉपिक्स आहेत हे मी तुम्हाला सॉर्ट आउट यासाठी करून दिले आणि एक एक टॉपिक सांगताना मी तुम्हाला त्याचा इम्पॉर्टन्स सुद्धा सांगणार आहे की तो टॉपिक पर्टिक्युलरली माझ्या दृष्टिकोनातून तुम्ही का स्टडी केला पाहिजे. ठीक आहे. फर्स्ट थिंग्स फर्स्ट आपण समजून घेऊया. सो मस्ट टू नो च्या टॉपिक मध्ये पहिला आहे अग्निमांद्य, अजीर्ण, अदमान, अनाह आणि आटोप. आता एक गोष्ट नक्की ध्यानात घ्या, प्रत्येक व्याधी लिहायचा एकच फॉर्मॅट असतो. एकच फॉर्मॅट असतो. सगळ्यात आधी तुम्ही काय लिहिणार? डेफिनेशन. सगळ्यांनी हा फॉर्मॅट लिहून घ्यायचा आहे बुक मध्ये. तुम्हाला ह्याच फॉर्मॅट नुसार इंडिव्हिज्युअल ही सगळे व्याधी स्टडी करायचा आहे. त्यानंतर हेतू, त्यानंतर संप्राप्ती, त्यानंतर पूर्वरूप, त्यानंतर प्रकार आणि ऑफकोर्स भरपूर व्याधीमध्ये प्रकाराच्या हिशोबानेच लक्षणे असतात. म्हणून तुम्ही लक्षणे सेपरेट न लिहिता प्रकारांसोबत लक्षणे पण लिहू शकतात. प्रकार, लक्षणे, त्यानंतर उपद्रव, त्यानंतर साध्य साध्यत्व, लास्ट मध्ये जागा असेल तर उपशय म्हणजे बरं कशाने वाटतं, आणि एंड मध्ये पथ्य अपथ्य. या फॉर्मॅट नुसार आता पथ्य अपथ्य तर तुम्हाला सगळ्या व्याधींमध्ये कॉमनच लिहायचंय, हे तुमच्या डोक्यात फिक्सच असतं ऑलरेडी. तर पण हा जो रिमेनिंग फॉर्मॅट असतो 1 2 3 4 5 6 7 8 9, हे 9 पॉइंट्स कव्हर झालेच पाहिजे प्रत्येक व्याधीचे. चला, उपशय आणि पथ्यापथ्य तुम्ही मनाने लिहू शकता, तर पण बाकीचे 8 पॉइंट हे सगळ्या व्याधीचे कव्हर करायचेच आहेत. याच फॉर्मॅट नुसार तुम्हाला एक प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्याधी स्टडी करायचा आहे. याच्यामध्ये इफ्स और बट्स नाही आहे डायरेक्टली. समजलं सगळ्यांना? इथपर्यंत पॉइंट सगळ्यांचे क्लिअर असतील. आता आता मी तुम्हाला एक एक व्याधी यात सांगणार आहे की तुम्हाला कोणत्या फॉर्मॅट मध्ये त्याला स्टडी करायचं आहे, आणि काही त्यातलं स्पेशल पॉइंट असला तरी मी तुम्हाला सांगेल की त्याच्यावरती एक्सेसिव्ह तुम्ही जोर द्यायचा आहे. सो फर्स्ट थिंग समजून घ्या, अग्निमांद्य, अजीर्ण, अनाह, अदमान, आटोप सेम सिक्वेन्स मध्ये तुम्हाला तो स्टडी करायचंय. त्यामध्ये काही असं इंडिव्हिज्युअलाइज्ड नाहीये जे नाही येऊ शकत किंवा जे येऊ शकते. आता एक गोष्ट समजून घ्या, रोगनिदान पेपर 2 मध्ये MK, DK, NK खूपच सॉर्टेड दिलेलं आहे. खूपच सॉर्टेड दिलेलं आहे, म्हणून तुम्हाला तिथे तुमचे ब्रेन्स लावायची बिलकुलच गरज नाहीये. सो जे दिलेलं आहे आपण त्याच्यावरच फोकस ठेवून अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आपण ब्रेन्स आपले कधी लावणार? जेव्हा आपण OPD मध्ये बसणार. आता आपल्याला एक्झामिनरच्या ब्रेन्सनी काम करायचं. ठीक आहे. नेक्स्ट आहे आम्लपित्त. आम्लपित्त मध्ये पण टाइप्स वर स्पेसिफिकली थोडा भर द्या असं मला वाटतं. याच्यावर थोडं टाइप्स वरती तुमचा भर असू द्या. ठीक आहे. शूल, शूल मध्ये स्पेसिफिकली शूल व्याधी पण पूर्ण. आता टाइप्स वर भर द्यायचा अर्थ असा नाहीये की बाकी सगळे पॉइंट स्किप करायचे. बाकी सगळं करून टाइप्स वरती तुम्हाला थोडं एक्सेसिव्ह यावरती जोर द्यायचा आहे. शूल मध्ये अन्नद्रव अँड परिणाम शूलाचा जो फरक असेल त्यावरती तुमचं स्पेसिफिक लक्ष असलाच पाहिजे. ठीक आहे. अन्नद्रव आणि परिणाम शूल वरती जो तुमचा डिफरन्स आहे त्या पॉइंट वरती तुमचं स्पेसिफिक लक्ष असला पाहिजे. त्यानंतर अतिसार प्रवाहिकामध्ये
सगळे अतिसार प्रवाहिका सगळं इम्पॉर्टंटच आहे. पूर्ण डिटेलमध्येच अतिसार प्रवाहिका तुम्हाला स्टडी करायचं आहे. अतिसार तर स्पेसिफिकली बिकॉज तो LAQ साठी येण्याचे भरपूर चान्सेस असतात, तर म्हणून त्याला एकदम छान प्रिपेअर करा. त्यानंतर आहे ग्रहणी व्याधी. ग्रहणी पण महत्वाची आहे, पण पर्टिक्युलर काय करायचं यामध्ये संग्रहणी आणि घटी यंत्र ग्रहणी, याच्यावरती तुम्हाला इंडिव्हिज्युअल SAQ येऊ शकतात. म्हणून त्या दृष्टिकोनातून हे 2 पॉइंट तरी स्पेसिफिकली तुम्हाला चांगलेच करायचे आहेत. त्यानंतर विसूचिका आलसक विलंबिका, यामध्ये विसूचिका मला जास्त महत्वाची वाटते विसूचिका आलसक विलंबिकापेक्षा. त्यानंतर मूत्रकृच्छ मूत्रघाताचे प्रकार खूप महत्वाचे आहेत. प्रकारांवरती इंडिव्हिज्युअल SAQ येऊ शकतो, फक्त प्रकारांवरती. मूत्रकृच्छ किंवा मूत्रघाताचे इंडिव्हिज्युअल प्रकारांवरती तुम्हाला SAQ येऊ शकतो. सो तुम्हाला त्या दृष्टिकोनातूनच याला प्रिपेअर करायचं आहे. श्वास कास दोन्ही LAQ चे टॉपिक्स आहे, तुम्हाला LAQ साठी येऊ शकतात. स्पेसिफिकली श्वास मध्ये तमक श्वास अजून महत्वाचा आहे, आणि तमक श्वासाची अवस्था वगैरे सगळं तुम्हाला इन डिटेल करायचंय, बिकॉज तमक श्वास इंडिव्हिज्युअली सुद्धा तुम्हाला SAQ ला येऊ शकतो. श्वास आला तर पूर्ण LAQ ला येईल, नाही तर तमक श्वास तुम्हाला इंडिव्हिज्युअल SAQ ला येऊ शकतो. तसं कास युजली LAQ लाच येतो, इंडिव्हिज्युअल त्याचे कासाचा एखादा टाईप म्हणून येत नाही. सो यू डोंट हॅव टू वरी. पण कास मध्ये आणि श्वास मध्ये जेवढे पण डिफरेन्शियल डायग्नोसिसचे पॉइंट्स आहे, कास अँड श्वास दोघांमध्ये जेवढे पण डिफरेन्शियल डायग्नोसिस किंवा मग डिफरेन्सेसचे पॉइंट्स जे आहेत ते सगळे इम्पॉर्टंट आहे, हे ध्यानात घ्या. ते दोन्ही पॉइंट्स तुम्हाला प्रत्येक इंडिव्हिज्युअल डिटेल मध्येच करायचं आहे. लक्षात ठेवा, डिफरेन्शियल डायग्नोसिस अँड मी काय सांगितलं, डिफरेन्शियल डायग्नोसिस अँड डिफरेन्सेसचे पॉइंट. यामध्ये नॉर्मल कासामध्ये, शय्यज कासामध्ये किंवा राजयक्ष्मामध्ये काय फरक आहे हे सुद्धा मी शिकवताना सगळे पॉइंट्स शिकवलेले आहेत. जसे सिलेबस कॉपीमध्ये त्यांनी डिमांड केलेले त्याच फॉर्मॅटमध्ये आपण त्याला स्टडी केलेलं आहे. सो तुम्हाला कुठं दुसऱ्या ठिकाणी जायची गरज नाहीये. तुम्ही लेक्चर लावा, तो लेक्चर नीट बघा, तुमचा तो टॉपिक 100% इथं कव्हर होईल. नेक्स्ट बघूया आपण ज्वर. आता ज्वर मध्ये समजून घ्या, ज्वर मध्ये आपल्याला ऑल टाइप्स ऑफ ज्वर पहिले तर करायचंच आहे. दोषज जे ज्वर असतील ते तर सगळे करायचेच आहे. वातज, पित्तज, कफज, द्वंद्वज, त्रिदोषज. त्यानंतर आगंतुक ज्वर, आगंतुकचे प्रकार, धातुगत ज्वर, विषम ज्वर. कोणताही प्रकारचा ज्वर तुम्हाला LAQ ला विचारला जाऊ शकतो. विषम ज्वर, धातुगत ज्वर, आगंतुक ज्वर किंवा नॉर्मल ज्वर किंवा साधारणतः ज्वर हा पूर्ण टॉपिकच तुम्हाला LAQ ला विचारला जाऊ शकतो. LAQ एक फिक्स्ड असतो ज्वर मधून. आता तो कशामधून येईल याचे चान्सेस कमी आहे, बट विषम ज्वर हा त्यांचा फेवरेट टॉपिक आहे. विषम ज्वर वरती भरपूरदा क्वेश्चन येतो. सो विषम ज्वर वरती तुमचा स्पेशल फोकस असू द्या. त्यानंतर पांडू, रक्तपित्त. पांडू अँड रक्तपित्त अगेन LAQ चे टॉपिक आहे, यांच्यामध्ये रिस्क घ्यायची नाही. पांडू मध्ये स्पेसिफिक लक्ष द्यायचं आहे तर कशाकडे, मृदभक्षणजन्य पांडूवर. मृदभक्षणजन्य जो पांडू आहे त्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, मृदभक्षणजन्य पांडू मध्ये स्पेसिफिकली तुमचा जो आहे तो SAQ बसू शकतो. पांडू LAQ ला तर येऊ शकतो, पण मृदभक्षणजन्य पांडूवरती इंडिव्हिज्युअलाइज SAQ पण येऊ शकतो. रक्तपित्ताचं साध्य असाध्यत्व अत्यंत महत्वाचं आहे, जसं मी नेहमी सांगते. पण याचा अर्थ हे का की तुम्ही बाकी करणार नाही तर नाही. पूर्ण रक्तपित्त व्याधी हा पण LAQ ला येऊ शकतो, बट स्पेसिफिकली साध्य असाध्यत्व तुम्हाला इन डिटेल करायचं आहे. शोथ मध्ये पण शोथ पूर्णच तसा तर महत्वाचाच आहे, पण शोथाचे जे प्रकार आहे आणि प्रकारानुसार ज्याचे ते लक्षण आहेत ते इम्पॉर्टंट आहे. शोथामध्ये प्रकारानुसार लक्षणे खूप जास्त महत्वाचे आहे, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. प्रकारानुसार लक्षणे. कामला व्याधी, कामला विद्येमध्ये बहुपित्त कामला आणि रुद्धपद कामला यामधील फरक महत्वाचा आहे. बहुपित्त कामला अँड रुद्धपद कामला यामधील फरक. आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, जेव्हा मी तुम्हाला कॉमन फॉर्मॅट सांगितला व्याधींचा, तर मी एक्सपेक्ट करते की तुम्ही सगळे व्याधी त्याच फॉर्मॅट मध्ये कराल. फक्त मी जो पॉइंट इथं स्पेसिफिकली सांगते त्याच्यावरती थोडं जास्त भर द्यायचा. ठीक आहे, याच्यातला डिफरन्स खूप महत्वाचा असतो.
येऊ शकतो एक्झाम मध्ये. उदररोग, उदरमधील जे 8 टाइप आहे उदराचे ते महत्वाचे आहे. त्याच्यावरती तुम्हाला एल-ए-क्यू वगैरे विचारला जाऊ शकतो. उदरवरती एल-ए-क्यू येऊ शकतो म्हणून त्याला एल-ए-क्यूच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनीच प्रिपेअर करायचं. कुष्ठ, कुष्ठामध्ये पण एल-ए-क्यू येऊ शकतो. आपले महाकुष्ठ, शूद्रकुष्ठचे प्रकार, त्याच्यामधील फरक पण विचारला जाऊ शकतो. महाकुष्ठ आणि शूद्रकुष्ठामध्ये तो पण एक महत्वाचा तुमचा एस-ए-क्यू बनवू शकतो आणि कुष्ठावर नॉर्मली पण एल-ए-क्यू येतोच. त्यानंतर शीतपित्त, श्वित्र हे 2 जे टॉपिक असतात याच्यामध्ये तर तुम्हाला सगळंच कव्हर करायचंय. छोटे-छोटे टॉपिक आहे, तर असं टेन्शन घ्यायची गरज नाहीये. विसर्प, विसर्पावर एल-ए-क्यू येऊ शकतो. विसर्पामध्ये जे 3 आपले द्वंद्वज प्रकार आहे, कोणकोणते? अग्निविसर्प, ग्रंथी विसर्प आणि कर्दम विसर्प, कर्दम विसर्प. हा जो प्रकार आहे यांच्यावरती स्पेसिफिक एस-ए-क्यू येण्याचे चान्सेस आहे. कारण त्यांचे नावच मुळातः वेगळे आहे. बाकी कशावर तरी मला असं वाटत नाही की रिपीट होतील बा म्हणून. त्यानंतर स्थौल्यकार्ष, स्थौल्यकार्ष इंडिव्हिज्युअलाइज तुम्हाला करू शकता, म्हणजे करावंच लागेल. एल-ए-क्यू साठी विचारू शकतात स्थौल्य. स्थौल्य जर नसेल केला तर मी तुम्हाला सांगितलंय आपण संहितामध्ये सूत्रस्थानाचा 21वा-22वा अध्याय आय गेस स्थौल्यशी रिलेटेड दोघांपैकी एक अध्याय कोणता तरी तो आपल्याला थोडा डिटेलमध्ये करावाच लागणार आहे. ओके. नेक्स्ट आता आपण आलोय नेक्स्ट स्लाइड वरती. आता यात आहे प्रमेह. प्रमेह व्याधी पण महत्वाची आहे. ते व्याधी एल-ए-क्यू ला येऊ शकतात. स्पेसिफिकली त्याचे टाइप्स लिहिणं तर खूप महत्वाचे आहे. टाइप्स अँड संप्राप्ती खूप जास्त इम्पॉर्टंट आहे प्रमेहाची. हे दोन्ही पॉइंट्स तुमचे प्रमेह करताना कव्हरच झाले पाहिजे. त्यानंतर आपण बघूया वातव्याधी. वातव्याधीमध्ये कॉमन जेवढे पण आहे, कॉमन संप्राप्ती, उपस्तंभितची, निरुपस्तंभितची संप्राप्ती पाठ असली पाहिजे. उपस्तंभित अँड निरुपस्तंभित. यांची संप्राप्ती तर मुळातः पाठच पाहिजे. यांच्या संप्राप्तीच्या शिवाय तुम्हाला पर्यायच नाहीये, तर तुम्हाला ते करावेच लागणार आहे. त्यानंतर आहे स्नायुगतवाद. स्नायुगतवाद मध्ये आक्षेपक, अपतानक, अपतंत्रक, दंडपतानक, अंतरायाम, बहिरायाम हे सगळे टॉपिक्स जे आहे ते पण आहे. अर्दित, पक्षाघात, कंपवाद, गृध्रसी, विश्वाची हे सगळे टॉपिक्स पण आहेत. पंगू, खंज, पांगू. आता यात जे आहे स्पेसिफिकली तुम्हाला सांगते, अर्दित, पक्षाघात आणि गृध्रसी यांच्यावरती एल-ए-क्यू येण्याचे चान्सेस मात्र जास्त असतात. बाकी टॉपिक कंपॅरेटिव्हली छोटे आहेत, तर त्याच्यावरती तुम्हाला हार्ड टू हार्ड एस-ए-क्यूच येतात. एल-ए-क्यू सहसा येत नाही. ओके. त्यानंतर संधिगतवाद. संधिगतवाद हा पण इंडिव्हिज्युअली करायचा, हा एल-ए-क्यू साठी येऊ शकतो. ठीक आहे. संधिगतवाद जसं मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. त्यानंतर कटिग्रह, मन्यस्तंभ, अंश शोष हे सगळे छोटे छोटे व्याधी आहे, लगेच होऊन जातील तुमचे, एवढं काही नाहीये. त्यानंतर आमवात आणि वातरक्त. आमवात आणि वातरक्त दोन्ही महत्वाचे एल-ए-क्यू आहे. यांच्यामधून एक एल-ए-क्यू फिक्स असतो. सो तुम्हाला खूप पेशंटली दोन्ही व्याधी इन डिटेल करायचे आहे. ऑल्सो मी तुम्हाला एक पॉइंट सांगणं विसरली, ज्वराची जी अवस्था आहे, आम अवस्था, पच्यमान आणि आम अवस्था, पच्यमान अवस्था आणि निराम अवस्था हे डिटेल मध्ये करायचे. ठीक आहे. सेम आमवात आणि वातरक्त मी जसं तुम्हाला सांगत होते की डिटेल मध्ये करायचंच आहे ऍट एनी कॉस्ट. ओके. नेक्स्ट आहे आपल्याला डिझायरेबल टू नोचे टॉपिक्स. आता डिझायरेबल टू नोचे टॉपिक्स आपण इथं घेणार आहोत. सो डिझायरेबल टू नोचे टॉपिक्स मध्ये समजून घ्या. आता सगळे टॉपिक्स करायचे आहेत का मॅम? किती आहे डिझायरेबल टू नोचे टॉपिक? एक एस-ए-क्यू साठी एवढे एफर्ट्स का घेऊ ना मी? तर समजून घ्या, एक एस-ए-क्यू साठी एवढे मेहनत घ्यायची गरज नाहीये. त्यातून पण मी तुम्हाला काहीतरी सॉर्ट करून दिलेले आहेत. स्पेसिफिक टॉपिक्स आहेत, मी भरपूर काही यातून तुम्हाला सॉर्ट करून दिलेले आहेत. एवढे टॉपिक तरी करा. मी तुम्हाला परत सांगतेय, ज्यांनी ऍप मधून लेक्चर्स घेतलेले आहेत त्यांच्यासाठी मी नोट्स प्रोव्हाइड केलेले आहेत. ज्यांनी नाही घेतलेत त्यांच्यासाठी बेस्ट सोल्युशन ChatGPT आहे. जे सेल्फ स्टडी करतायत त्यांच्यासाठी तर वेल अँड गुडच आहे. ओके.
आता एक गोष्ट समजून घ्या, व्याधी तुम्हाला माहिती नसली, तरी मी तुम्हाला काय सांगितलं होतं, 3-4 गोष्टी मात्र माहिती असल्या पाहिजे. पहिली डेफिनेशन, दुसरे प्रकार आणि तिसरं काय माहिती असलं पाहिजे, पॅथॉलॉजी. बाकी लक्षणं तुम्ही मनाने लिहिताच मला माहिती. एवढं मला तर माहिती आहे तुमच्याबद्दल, की तुम्ही हे करू शकता. सगळ्यात आधी छर्दी. छर्दीपासून आपण स्टार्ट करूया. तर छर्दीमध्ये सगळ्यात आधी छर्दीमध्ये तुम्हाला हे 4 टॉपिक्स माहितीच असले पाहिजे. या दृष्टिकोनातून तुम्हाला छर्दी करावं लागेल. त्यानंतर कॉमन जी-आय-टी डिसीजेसमध्ये 2च डिसीज दिलाय, आय-बी-डी, आय-बी-एस. दोघांचा अर्थ तुम्ही समजू शकता ChatGPTवर जाऊन, तर वेल एंड गुड तुम्हाला समजून जाईल. अर्थ समजला की तुम्हाला ऑटोमॅटिक तो डिसीज लिहिता येणार आहे. त्यानंतर कॉमन युरिनरी डिसीजेस. आता कॉमन युरिनरी डिसीजेसमध्ये UTI बघायचं आहे, नेफ्रॉटिक सिंड्रोम बघायचा आहे आणि अक्यूट किडनी फेलियरचा अर्थ बघून घ्यायचा आहे. बिकॉज देअर इज अ हाय प्रोबॅबिलिटी हे तुम्हाला वाटत नाही की हे तुम्हाला SAQच्या पॉइंट ऑफ व्ह्यू वरती येतील, पण याच्यावरती MCQ येऊ शकतात. त्यानंतर राजयक्ष्मा शोष हे करून जा, याच्यावरती SAQ येऊ शकतो. असं भरपूरदा झालंय की DKचा टॉपिक भी आयुर्वेदाचाच आलाय मॉडर्नचा येण्याऐवजी. त्यानंतर कॉमन लंग डिसऑर्डर्समध्ये निमोनिया, प्लुरल इफ्युजन इम्पॉर्टंट आहे. निमोनिया त्यातला त्यात जास्त महत्त्वाचा आहे. फीवरमध्ये डेंग्यू, चिकनगुनिया, टायफॉइड, मलेरिया, हिमोपॅथिक डिसीजेस. आता हिमोपॅथिक जे डिसीजेस आहे त्यात अनेमिया हा स्पेसिफिक करून जायचा आहे. अनेमियावरती तुमचा क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर सिकल सेल अनेमिया. हृदरोग पण अगेन आयुर्वेदाचा टॉपिक आहे, महत्त्वाचा आहे, तुम्हाला करायचाच आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट आहे आपला कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम. त्यामध्ये 2 महत्त्वाचे आहे. पहिला आहे कोरोनरी आर्टरी डिसीजेस, दुसरा आहे मायोकार्डियल इन्फेक्शन. द कोरोनरी आर्टरी डिसीजेस अँड मायोकार्डियल इन्फेक्शन दोन्ही महत्त्वाचे आहेत. त्यात पण मला स्पेसिफिकली मायोकार्डियल इन्फेक्शन जास्त महत्त्वाचा वाटतो. कोरोनरी आर्टरी डिसीजेसमध्ये तुम्हाला बेसिक माहिती आहे. अथेरोस्क्लेरोसिस, आर्टेरिओस्क्लेरोसिस हे तुम्हाला ऑलरेडी झालेलं आहे. सो तुम्हाला एवढा त्रास ते देणार नाही. ठीक आहे. त्यानंतर आहे हेपॅटोबिलियरी डिसीजेस. आता हेपॅटोबिलियरी डिसीजेस जे आहे ते आपल्याला थोडंसं सांभाळून घ्यायचे आहेत. त्यामध्ये आपल्याला हेपॅटायटिस, जॉन्डिस, असायटिस. स्पेसिफिकली सांगू तर माझा पर्सनल विश्वास आहे की असायटिस आणि जॉन्डिस वरती तुमचा भर जास्त असू द्या. ठीक आहे. स्किन डिसीजेस मध्ये अर्टिकेरिया, लेप्रेसी, विटिलिगो, सोरियासिस. त्यामधून पण विटिलिगो, लेप्रेसी महत्त्वाचा आहे. त्यानंतर ओबेसिटी, पॅन्क्रियाटायटिस. पॅन्क्रियाटायटिसवर फोकस असू द्या, बिकॉज पॅन्क्रियाटायटिस 2दा ऑलरेडी विचारलं गेलेला आहे SAQ साठी. सो तो महत्त्वाचा आहे. कॉमन न्यूरोलॉजिकल अँड स्पाइन डिसऑर्डर्समध्ये मी जरी इथं बेल्स पाल्सी, पार्किन्सन, स्पॉन्डिलायसिस दिलेला आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या, आता तुमच्याकडे 3 महिने म्हणून मी हे टॉपिक सॉर्ट करून दिले. जर नसले असते तर प्रोबॅबली मी हा टॉपिक स्किप केला असता. ओके. सो त्यानंतर बोन अँड जॉइंटमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस आणि ऑस्टिओपोरोसिस इम्पॉर्टंट आहे. कॅल्कॅनियम स्पर फक्त वाचून घ्या, मला वाटत नाही येईल, कारण जेव्हा तुम्हाला 2 महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ऑलरेडी, ऑस्टिओआर्थरायटिस अँड पोरोसिस, मग कशाला ना कॅल्शियम स्पर वगैरे येईल. बट सेफ्टी पर्पजेससाठी मी तुम्हाला सॉर्ट आउट करून दिलेलं आहे. इम्युनॉलॉजिकल डिसऑर्डर्समध्ये काय काय येऊ शकतात, तर युरोमेटॉइड आर्थरायटिस त्यातला एक महत्त्वाचा पॉइंट आहे आणि गाऊट पण. लास्टली ट्युबरक्युलोसिस. काही नाही केलं तरी ट्युबरक्युलोसिस मात्र करा, बिकॉज ट्युबरक्युलोसिसचे स्टेटस विचारले गेले आहेत. त्यावर MCQ सुद्धा आलेला आहे. ओके. हे झाले आपले कोणते DKचे टॉपिक, जे मी तुम्हाला सॉर्ट आउट ऑलरेडी करून दिलेत. आणि मी 4 पॉइंट सांगितले जे प्रत्येक DKच्या टॉपिक बद्दल तुम्हाला एवढी तरी माहिती पाहिजेच. ठीक आहे. ते पॉइंट नुसारच स्टडी करा, जास्त लोडही होणार नाही, तुमचे टॉपिक्सही कव्हर होतील. नेक्स्ट आहे नाईस टू नोचे टॉपिक्स. आता नाईस टू नोचे टॉपिक समजून घ्या. नाईस टू नोचे बघायला गेले तर भरपूर टॉपिक आहे आणि काय येणार आहे, 2 MCQ. तर हे टॉपिक कधी करायचे, जर तुमच्याकडे वेळ असला तरच हे टॉपिक करायचे, नाहीतर ह्या टॉपिक वरती तुम्ही हमखास स्किपिंग करू शकता. डायरेक्ट स्किप करा. नो वरीज ॲट ऑल. बिकॉज 2 MCQ साठी एवढे एफर्ट्स देणं, एवढे सगळे टॉपिक करणं मला पण इररिलेव्हंट वाटतो. सो तुम्हाला तर इररिलेव्हंट ऑफकोर्स वाटणार आहे. सो इथं तुम्ही काय काय हिक्का, मसुरिका, रोमांतिका, गलगंड, मी फक्त तुम्हाला एक लिस्ट काढून दिलेली आहे. तुम्ही या लिस्टचा सदुपयोग, दुरुपयोग तुमच्या हिशोबाने करू शकता. फक्त माझं काम होतं तुम्हाला लिस्ट काढून देणं, तुम्हाला अंडरस्टँड करून देणं की काय नेसेसिटी टू स्टडी आहे, काय नेसेसिटी टू स्टडी नाही आहे. त्यातून पण मी डिझायरेबल टू नोचे सुद्धा तुम्हाला काही टॉपिक स्किप करून, म्हणजे जे मला बिलकुलच वाटत नाही की एक्झाममध्ये येणार नाही, ते टॉपिक मी तिथं
डिझायरेबल टू नो मधून स्किप केलेले आहेत. बाकी मस्ट टू नोचे तर तुम्हाला करावेच लागतील, त्याला तुम्हाला ऑप्शनच नाहीये किंवा मी म्हणू शकते पर्यायच नाहीये. ओके. लास्टली माझं फक्त म्हणणं एवढंच राहील की एक क्रीमी रोग याच्यातून करून जा. बिकॉज क्रीमी रोग जो आहे तो तुम्हाला निदानमध्ये पण आहे. तसंच विशद, नॉट विशद, उन्माद, अपस्मार आणि मदमूर्छा संन्यास. बरोबर. उन्माद, अपस्मार, मदमूर्छा संन्यास आणि क्रीमी रोग. त्यानंतर बस एवढे तरी टॉपिक साधारणतः तुम्हाला याच्यामध्ये तरी आहे. निदान नाही, संहितामध्ये, चरक संहितामध्ये. सिन्स हे टॉपिक आहे, तर हे टॉपिक तुम्हाला केलेले वाया जाणार नाही. तुम्ही स्टडी करू शकता. ठीक आहे. एवढे 3-4 टॉपिक. लास्टमध्ये मी तुम्हाला एवढंच विश करेल की थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ पेशंटली अँड हॅव अ व्हेरी नाईस डे अहेड अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर एक्झाम. बी पेशंट, स्टे काम अँड स्टार्ट स्टडी. थँक यू.